MH12 म्हटलं की पुण्याची गाडी असं आपण लगेचच ओळखतो आणि हा नंबर पुणेकरांच्या ओळखीसह त्यांचा अभिमान सुद्धा मानला जातोय। पण आता MH12 ही वाहन नोंदणी क्रमांकांची मालिका पुढील काही महिन्यातच संपणार आहे। अर्थात सध्या दुचाकी वाहनांसाठी जी आहे ती ZY आणि चारचाकी वाहनांसाठी ZW ही मालिका सुरू आहे आणि त्यानंतर ZZ ही मालिका संपणार आहे। मग पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडतो आणि याच बद्दलची महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। चला तर या 2 अंकी नंबर नंतर सुरू होणाऱ्या 3 अंकी सगळ्यात मोठ्या नंबर प्लेट बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अनेक वर्षांपासून पुण्याची ओळख बनलेला MH12 हा वाहन नोंदणी क्रमांक आता एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे। कारण आतापर्यंत 2 इंग्रजी अक्षरांमध्ये दिले जाणारे वाहन क्रमांक जे आहेत ते आता संपत आले असून लवकरच पुण्यामध्ये 3 अक्षरी वाहन क्रमांकांची नवी मालिका सुरू होणार आहे। आतापर्यंत पुण्यातील वाहनांना MH12 त्याच्यानंतर AA, AB किंवा AC अशा प्रकारच्या 2 इंग्रजी अक्षरांच्या मालिकेमध्ये क्रमांक दिले जात होते आणि ही मालिका अनेक वर्षांपासून सुरू असून ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहे। सध्या दुचाकींसाठी ZY तर चारचाकी वाहनांसाठी ZW आणि इतर शेवटच्या काही मालिका सुरू आहेत आणि RTOच्या नियमानुसार ZZ ही शेवटची मालिका असते आणि एकदा ZZ ही मालिका संपली की 2 अक्षरी क्रमांकांचे सर्व पर्याय हे संपून जातात। त्यामुळे आता नवीन मालिका सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय सुद्धा उरलेला नाहीये। पण तुम्हाला माहितीये का, राजधानी दिल्ली नंतर 3 अक्षरी वाहन क्रमांक सुरू करणारं पुणे हे देशातील दुसरं शहर आणि महाराष्ट्रातील पहिलं शहर ठरणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हणजेच RTOनं MH12 AAA0001 अशा प्रकारच्या 3 अक्षरी वाहन क्रमांकांचा प्रस्ताव तयार केलाय। हा प्रस्ताव मंजुरीसाठी राष्ट्रीय माहिती केंद्र अर्थात NIC कडे पाठवण्यात आलाय आणि मंजुरी मिळाल्यानंतर वाहन आणि सारथी या संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक बदल सुद्धा केले जाणार आहेत आणि त्यानंतर पुण्यामध्ये ही नवी मालिका जी आहे ती सुरू होणार आहे। परंतु अनेकांना प्रश्न पडेल की पुण्यामध्ये इतक्या लवकर नंबर कसे संपलेत? त्याचं उत्तर पुण्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या वाहन संख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे पुणे आज हे केवळ सांस्कृतिक शहर राहिलेलं नाहीये, तर देशातील मोठं IT हब, शिक्षणाचं केंद्र आणि ऑटोमोबाईल उद्योगांचं महत्त्वाचं शहर सुद्धा बनलेलं आहे। शिवाय दरवर्षी हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक पुण्यामध्ये येतात आणि इथेच स्थायिक होतात। त्यात दर महिन्याला हजारो नवीन वाहनांची नोंदणी होत असते। त्यात सणासुदीच्या दिवशी, खास करून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा अशा सणांच्या काळामध्ये वाहन विक्री जी आहे ती विक्रमी पातळीवर सुद्धा पोहोचल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यातही दुचाकींकडे पुणेकरांचा कल जो आहे तो जास्त असल्याचं देखील समोर आलंय आणि म्हणूनच उपलब्ध क्रमांकांची मालिका अपेक्षेपेक्षा वेगानं आता संपत चालली आहे। बरं, याशिवाय यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्यातील वाढता खासगी वाहनांचा वापर। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही सर्व भागामध्ये तितकी सक्षम न झाल्यामुळे अनेक पुणेकर रोजच्या प्रवासासाठी स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वापरणं जास्त पसंत करू लागलेत। परंतु याचे दुष्परिणाम सुद्धा शहराला भोगावे लागतात किंवा नागरिकांना सुद्धा या सगळ्या समस्यांना जे आहे ते सामोरं जावं लागतंय। जसं पुण्यातील वाहतूक कोंडी ही आता देशभर चर्चेचा विषय बनलाय आणि तरी खरेदीचा वेग जो आहे तो मात्र काही कमी व्हायचं नाव सुद्धा घेत नाहीये। उलट शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता दर महिन्याला वाहनांची संख्या ही वाढतच चालली आहे आणि म्हणूनच तुम्हाला माहितीये का, पुण्याला पूर्वीपासूनच दुचाकींचं शहर असं म्हणून सुद्धा ओळखले जातं। कारण शहरातील अरुंद रस्ते, मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या आणि दुचाकींची सोय यामुळे आजही पुण्यामध्ये दुचाकीचं प्रमाण मगाशी म्हटल्यानुसार हे सर्वाधिक आहे। आता आकडेवारीच्या रूपामध्ये जर पाहायला गेलं तर मार्च अखेरपर्यंत पुण्यामध्ये चारचाकी वाहनांची संख्या तब्बल 9,19,000 पेक्षा जास्त झाली, तर ती लवकरच आता 10 लाखांचा टप्पा सुद्धा पार करण्याची शक्यता आहे। आणि याचबरोबर जुलै 2026 पर्यंत पुणे RTO कडे जवळपास 44,71,000हून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे आणि ही संख्या जी आहे ती सातत्याने वाढत असल्याने 2 अंकी वाहन संख्या आता अपुरी पडू लागली आहे। म्हणूनच 3 अक्षरी नवी मालिका सुरू होणार आहे आणि तेव्हा सर्वात लांब नंबर प्लेट आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। पण आपल्याला वाटतं तितकी ही प्रक्रिया जी आहे ती सोपी नाहीये। म्हणजेच 3 अक्षरी मालिका सुरू करणं तितकं सोपं नाहीये, कारण यासाठी सुरुवातीला RTOने 3 अक्षरी क्रमांकाचा प्रस्ताव तयार केला होता, पण त्यामुळे नंबर प्लेटवरील अक्षरं आणि अंकांची लांबी वाढणार असल्यामुळे
वाढल्यामुळे रस्त्यांवरील हायटेक सीसीटीव्ही आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन म्हणजेच ANPR या प्रणालीला नंबर वाचताना अडचण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांना कारवाई करण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि यानंतर RTOनं अक्षर आणि अंक एकत्रित असलेली अल्फा न्यूमरिक मालिका जी आहे ती सुचवली। मात्र त्यासाठी केंद्र सरकारच्या वाहन आणि सारथी या संगणकीय प्रणालीमध्ये मोठे तांत्रिक बदल करावे लागणार होते। त्यामुळे हा प्रस्ताव सुद्धा अद्याप अंतिम झालेला नाहीये। मात्र आता 3 अक्षरी मालिकेचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यास भविष्यातील किमान 25 ते 30 वर्षांसाठी वाहन क्रमांकांची कोणतीही कमतरता भासणार नाहीये। एवढंच नाही तर फॅन्सी नंबर घेणाऱ्यांसाठी सुद्धा अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध असतील। काही क्रमांकांमध्ये नावासारखे किंवा शब्द तयार होण्याची शक्यता असल्याने चॉईस नंबरची मागणी सुद्धा वाढू शकते आणि त्यातून RTOच्या महसुलातही मोठी भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे, म्हणजे जर राष्ट्रीय माहिती केंद्र आणि राष्ट्रीय परिवहन विभागाकडून वेळेत मंजुरी मिळाली नाही तर मात्र नवीन वाहनांच्या नोंदणीवर काही काळ परिणाम होऊ शकतोय आणि त्याचा फटका जो आहे तो वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांपासून वाहन विक्रेत्यांपर्यंत आणि RTOच्या महसुलापर्यंत सर्वांनाच बसू शकतोय। त्यामुळे या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्याची सुद्धा आता मागणी ही वेगाने केली जाते। यासोबतच प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली आहे आणि महत्त्वाची माहिती दिली आहे। तर त्यांनी असं म्हटलंय की पुण्यासाठी नवीन वाहन मालिका नेमकी काय असावी याबाबत अद्याप काहीही माहिती आलेली नाहीये। आपण याबाबत संबंधित विभागाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता MH12 पुणेकरांच्या ओळखीचा आणि अभिमानाचा जो भाग आहे, पण वाढतं शहर, वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारी वाहन संख्या लक्षात घेता आता या ओळखीचं नवं रूप मिळणार आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यात जर तुम्हाला MH12 8880001 यासारखा नंबर जर दिसला तर समजून घ्या पुण्याच्या वाहन इतिहासामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। तुर्तास आपण इथे थांबूया, पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।